आम्ही काल सकाळी अमरावतीहून निघालो. अमरावतीहून निघताना आम्हाला अमरावतीच्या पेट्रोल पंपावर 2000 रुपयाचं डिझेल मिळालं आणि त्यानंतर मग आम्हाला इथे परभणीला येईपर्यंत एकाही पेट्रोल पंपावर डिझेल मिळालेलं नाही आहे. काल आम्ही औंढा नागनाथला दर्शन घेतलं, थांबलं आणि मग आता इथे पुढे जायचं होतं परळी वैजनाथला, परंतु डिझेलची उपलब्धता नसल्यामुळे आम्ही आमचा जाण्याचा प्रवास थांबवला. परभणीमध्ये मिळेल असं आम्हाला वाटलं होतं, परंतु परभणीचे काल रात्री सगळे पेट्रोल पंप आम्ही शोधून काढले, कुठेही आम्हाला डिझेल मिळालं नाहीये. सकाळी किती वाजल्यापासून इथं लाईन आहे? हा, मग आम्ही इथे रात्री मुक्काम केला लॉजवर आणि पहाटे 5 वाजता इथे रांगेत आलो. पहाटे 5 वाजता रांगेत लागलो तेव्हा एक 20-25 गाड्या रांगेत होत्या. आमचा 25वा नंबर असेल त्यावेळेस कदाचित. आणि त्यावेळेस आम्हाला असं कळलं की टँकर 10 वाजता येणार आहे आणि त्यानंतर मग हे सुरू होणार आहे डिझेल वाटप. मग आता 10 वाजे 5 वाजतापासून 5 तास थांबून करायचं काय? आम्ही पुन्हा हॉटेलवर गेलो. आता 10 वाजता पुन्हा रांगेत आलो. तर आता आमचा 50वा नंबर आहे आणि आता डिझेल वाटप सुरू झालेलं आहे. परंतु ही जी गोष्ट आहे ही अत्यंत वाईट आहे. साठेबाजीमुळे कदाचित असं होत असेल असं वाटते. आम्ही देवदर्शनासाठी निघालो आहे कालपासनं, परंतु आमच्या गाडीमध्ये डिझेलचा अपुरा साठा असल्यामुळे आम्हाला परभणीला मुक्काम करावा लागला आहे. आम्ही पुढे जाऊ शकत नाही. एकाही पेट्रोल पंपावर आम्हाला डिझेल मिळालं नाही. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहे त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की राज्यामध्ये इंधन तुटवडा नाही राहणार. परंतु इतकी भयावह परिस्थिती आहे की प्रत्येक पेट्रोल पंपावर लाईट बंद आहे आणि डिझेल नाही म्हणून आम्हाला दुरूनच सांगण्यात आलं आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला कोणीही मानत नाही असं दिसत आहे आणि हे केवळ साठेबाजांचं काम दिसत आहे आणि ही अशी भयावह परिस्थिती निर्माण केलेली आहे. त्यामुळे जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हां.